तू आजच तासाला आल्यास? किती किती वेळा आल्यास? किती तास झालेस तू? प्रेझेंटीला मार्क आहे तुम्हाला सांग माहित आहे ना? ओके, म्हणजे माहित असेल. तू आलीस त्यावेळी काय शिकवत होतो बरं? तू वही घेऊन घेतलीस? दाखव ना. तुझ्या वहीत शेवटच्या पानावर काय लिहिले का नाही? शेवटच्या पानावर वहीच्या काय काय लिहिले? काय वहीच्या पहिल्या पानावर काय लिहिलं आणि शेवटच्या पानावर आणि मध्ये नावच लिहितो. रोज तासाला यायला तुला काय अडचण नाही? कशाचा? कशाचा? कुठं? अंजली वाट पूर्ण नाव सांग. हनुमंत. ओके. तू सायन्स शिकायलास? कुठला विषय? CS आहे. काय कशात ओळखायलास? तुला मी टिक मारून ठेवली आहे. साडी तसली म्हणून बायको आपली नव्हे. काय मुली याच्याकडे पोरांच्याकडे बघायची. इथं ती अशी तयारीत असते, कवा दार उघडते मी जाते किंवा कवा माझी परीक्षा होते मी रिकाम होतोय. तुझं बाकी काय नाही. परीक्षा घ्या चालतंय, नाही घ्या चालतंय, तासाला आलो चालतंय, तास चुकवायचं नाही, कुठं काही नुकसान नको, असं सुरक्षित आहे. असं तुला असुरक्षित वाटतं? सुरक्षित वाटतं का बरं? असं आता त्याला दोष आहे म्हणतीस आणि सुरक्षित आहे म्हणतीस. सुरक्षित असणं हा दोष आहे का? हा शिक्षणाचा कुठला प्रकार आहे? बरं, ह्याला शिक्षण म्हणायचं का सांग? खोटं आहे म्हण. मी 2 प्रश्न आम्ही विचारतो, तू लगेच होईल म्हण. सांग की का आनंद झाला? हे सांग. बरोबर आहे ना? कोणती परीक्षा नंबर लागला, बरं झालं, उद्या काही यायला लागत नाही, काय नाही आहे ना? बरोबर आहे ना? इंटरनल सगळं पूर्ण आहे, वेळ सगळ्यात पहिला आणून दिले. आता एक कोणती परीक्षा दिली की उद्या मला काही काय म्हणतात आहे ना? सकाळी तुम्ही 10 वाजता गेले, 10:30 पर्यंत पोहोचते. 10:30 ते 6. हे मी मुद्दाम खाजगी प्रश्न आहे, परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी पुस्तक बोलणं येत आहे आणि घरात काय काम करते म्हटलं मला शेतातलं सगळं म्हणजे आपल्याला शिस्तीचं पालन वगैरे किंवा एखाद्या बद्दल बोलताना आपण कोणत्या लँग्वेजमध्ये असं बोललं पाहिजे. आता तू कचेरीतलं काम कर. आता ज्यांचं राहिले त्यांचं म्हणणार काय